निकिता स्वानंदी वहिनीचा फोन आहे. स्पीकरवर टाक. एक मिनिट कांदा चिरून दे ना पटकन. हा बोल स्वानंदी वहिनी. बोल बोल. हाय. सॉरी मला मगाशी बोलता नाही आलं. सॉरी ते मी जरा गडबडले. एक कांदा चिरून दे ना. नाही तुला नाही अगं समर होता फोनवर हे नंतर लक्षात आलं. तो सॉरी 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 मी ते थोडे आवाज. नाही पण आपण आता शांतपणे बोलूया. आधी मला सांगा तुम्ही कसे आहात? आनंदाला बरे आहेत? हो म्हणजे जेवढा असायला पाहिजे तेवढा ठीक आहे. अगं व्यसनी माणसाला व्यसन सोडताना कसा त्रास होतो ना तसा त्रास होतो याला आता. बाकी काही नाही. निकिता हे घे जर चिरून दे. तू व्यसन काय म्हणतेस? काम आहे ते. अरे कामाचं सुद्धा व्यसनच असतं की नाही. पण व्यसनातनं बाहेर पडायला थोडा रिलॅक्स टाइम असायला लागतो. तो तुला आता मिळतोय. चिल कर एवढंच बोलते मी. निकिता थांब थांब. तुला नाही कळत. एक मिनिट थांब. हॅलो हॅलो. संसारी भांडणानंतर फोनवर तिसरा माणूस आहे आता. सॉरी 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 सॉरी. अगं सॉरी नेहमी ना तुझ्या समोर मी वाद घालायला लागतो नेहमी. याला भानच नसतं आणि फोनवर आहे. नाही हरकत नाही. मी फक्त आपली आठवण करून दिली की मी ऐकते सगळं तुमचं. हा हा हा. सॉरी पण ऑफिस मध्ये खूप गोंधळ सुरू आहे ना. हो म्हणजे राजवाडे आहेत थोडे टेन्शन मध्ये. असणारच ग. म्हणजे मी स्वतःची पाठ थोपटून घेत नाहीये पण आमच्या दोघांचं अंडरस्टँडिंगच असं होतं की मी सगळं ऑफिसचं रोजचं कामकाज बघायचो आणि तो बिझनेस एक्सपांड करण्याकडे लक्ष द्यायचा. त्यामुळे आता सगळा गोंधळ झाला असणार आहे त्याचा. हो म्हणूनच ते जरा गडबडलेले आहेत. पण आनंदाला झोके. तुम्ही नका काळजी करू. होईल सगळं नीट. स्वानंदी ऐक. मी म्हणते का पाठ थोपटून घेऊ नये. घ्यायलाच पाहिजे. इतकी वर्ष त्या पद्धतीने काम केलंय ना प्रामाणिकपणे याने. समरला त्याची जाणीव व्हायला नको. आणि मी तुला सांगते ही जी अशी स्वतःला झोकून देणारी माणसं असतात ना त्यांच्या घरच्या लोकांची एक वेगळी लढाई असते. अगं आम्हाला विचार. म्हणजे सिंगल मदर असल्यासारखं मी सगळं घर सांभाळलंय. मुलं हो नाही म्हणू नकोस सांभाळलंय मी एकटीने. पण आता याला कळेल घर मुलं सुद्धा असतात. इतकं करून सुद्धा याला काळजी माझी नाहीच आहे. समोरची काळजी आहे. निकिता तू जरा कंप्लेंट करणं बंद करणार आहेस का? अरे एरवी करते का मी कंप्लेंट. पण आता एवढं सगळं केल्यानंतर म्हणजे तू कामात झोकून दिलं स्वतःला. तुझ्यासाठी मी मुलांनी सगळ्यांनी सॅक्रिफाईस केलं. हे करून सुद्धा तुला डिच्चू मिळाला शेवटी. मग डोकं नाही का फिरणार माझं? उगाच बोलते का मी? हो पण निकिताताई अहो त्याची कारणं वेगळी आहेत ना. हा अगं पण स्वानंदी एवढं होऊन सुद्धा आनंद वाचून आता याचं अडतंय. त्याची जाणीव नको व्हायला का समरला? तो मान्य करतोय का? पहिली गोष्ट नाही करणार तो मान्य. नाही निकिताताई असं नाहीये. आणि त्यांना अगदी जाणीव आहे आनंदाला नसण्याची. त्यांच्यामुळे किती अडतंय या सगळ्या गोष्टींची. ते सतत म्हणतही असतात की आनंदारांमुळे अडतायत गोष्टी.